हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात मी केली देवपूजेने, कारण की देवपूजा केल्यावर माझं मन एकदम प्रसन्न आणि दिवस पण खूप छान जातो. तुळशीमध्ये अगरबत्ती लावली, चहा घेतला, थोडा कप केक खाल्ला मस्त. पार्सल रिसीव्ह केलं मेशोचं आणि पटकन मी निघाले स्वप्नाच्या घरी जायला, म्हणजे रियाच्या मामीकडे. सेकंड ब्लॉग आहे आमचा. हॅलो बोल, हॅलो तुझ्या फोनवर. तो फोनवर. चला चला चला. तिथून लगेच पार्लरला गेले. मला पार्लरला गेल्यावर एक ऑर्डर होती मेकअपची, पण मेकअप खूप सिम्पल होता, त्याच्यामुळे मला त्याचं काय टेक घेता नाही आली. त्याच्यामुळे मी हेअरस्टाईलचा घेतला आणि तुम्हाला पण दाखवलं की बघा हेअरस्टाईलचा गजरा कसा लावतात सिम्पलपणे, आणि त्यांना खूप सिम्पल अशा पद्धतीने पाहिजे नव्हता गजरा लावायचा. तर मी माझ्याकडे एक कस्टमर आली, क्यूट अशी छोटीशी मुलगी आली होती आणि तिला करायचं होता हेअरकट. तिची मम्मी बोलली की तू शॉर्ट हेअर कर, पण तिला खूप असं हे वाटत होतं की मला शॉर्ट हेअर नाही करायचं. पण मी तिला बोलले की तुला खूप सुंदर दिसेल, तू एकदा करून तरी बघ. मग ती रेडी झाली. मग मी तिला विचारलं तुला केवढे हेअर्स कापायचे, मग ती लगेच तयार झाली आणि तिला मी फायनल लुक दिला. तुम्ही बघा खूप सुंदर दिसते ती. त्याच्यानंतर ती खूप खुश झाली, तिला हेअरकट खूप आवडला. पार्लरवरून घरी गेले आणि मग कळलं की बापरे थंडी एवढी पडली आहे, तर मग आम्हाला शॉपिंगला जायलाच पाहिजे, कारण की रियाला खूप सर्दी आणि ते होत होतं. म्हटलं चला मग आम्ही शॉपिंगला गेलो. तर तिथे एक राहटणी फाट्यावरती आहे ना द्वारका म्हणून शॉप आहे, तर तिथे लागलं होतं सेल, विंटर सेल होता. आणि म्हटलं चला आपण बघून घेऊया काय आहे आणि काय नाही. आणि तिथं गेलो, मग माझी मम्मी लगेच बघायला लागली की कुठलं स्वेटर चांगलं आहे कुठलं नाही. आणि मग गेलो आम्ही, मग पाहिलं. मग रियाला एक स्वेटर घालून बघितलं, तर ते नाही का तिला आवडलं, पण ते ना डोक्याच्या वरतून जात नव्हतं, त्याच्यामुळे तिला बोललं की नको. फायनली ते घातलं तिच्या गळ्यामध्ये, पण ते खूप गळ्याला होत होतं. म्हटलं नको, आपण ते नको घ्यायला, आणि ती पण नकोच बोलत होती, त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आणि ही रिया बघा आम्हाला धप्पा द्यायचा ट्राय करते, आणि हिला आम्ही नाटक करत होतो, आम्ही घाबरलो. शॉपिंग झाल्यानंतर मी डायरेक्ट मिसळ हाऊसमध्ये घुसले आणि मिसळ घेतली, कारण की मिसळ सगळ्यांचे फेवरेट आहे. आणि पटकन मिसळ पार्सल घेतले आणि घरी गेलो जेवायला, कारण की खूप भूक लागली होती, खूप दमलो होतो आम्ही दिवसभराचं. आणि असं होतं माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.